नमस्कार मित्रांनो, मी आज माझ्या सासूरवाडीत आणि रत्नागिरीला आलो आहे. आमच्या सासूरवाडी आमच्या बाप्पांचे आगमन आहेत. त्याच्या पहिला आपण पाहू शकता इकडचं निसर्गमय वातावरण, नॅचरल असं पक्ष्यांचा आवाज. ही समोरची आंब्याची वाडी आहे, काजूची वाडी आहे. आणि आता मी तुम्हाला आमच्या बाप्पांच्या आगमनाचे दर्शन करवणार आहे. हे माझ्या सासूरवाडीतलं सासऱ्यांचं घर आहे. सुंदर असं कोकणातलं घर म्हणतात ना, हे आमचं माडाचं झाड. ही आमची तुळस. अशी आमची ही इथे झाडं लावले ते चिक्कूची झाड वगैरे. आणि ही गाडी. सुंदरशी सजावट केली आहे बाप्पांसाठी. आता मी तुम्हाला थेट दर्शनासाठी नेत आहे. हे आमचं सासऱ्यांचं घर, माझी सासूरवाडी. हे आता आमच्या बाप्पांचं काल आगमन झालं आहे. आता थोड्याच वेळात भटजी येतील आणि पूजा होईल. त्यानंतर बाप्पांचे मुखदर्शन होतील. अशी सुंदरशी सजावट केली आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता आमच्या घराचं दर्शन दाखवणार आहे. ही आमची काकी 4 वाजता उठली आज बाप्पांच्या दर्शनासाठी. हे आमचं देवस्थान आहे घरातलं, आमचे कुलदैवत. आमचं असं इकडे आपलं दर्शन होतं देवांचं. आम्ही सकाळी पूजा करतो, त्यानंतर दिवसाला सुरुवात होते. हे आमचे आजी आजोबा, माझ्या सासऱ्यांचे आई वडील. त्यानंतर मी तुम्हाला घर किती मोठं असलं, सुंदर असलं तर घराची शोभा वाढवणारी ही आमच्या घरची ही चूल, जिथे आम्ही पाणी गरम करतो आंघोळीला. रोज सकाळी मस्त चुलीवरती पाणी गरम करतो आणि रात्री आम्ही भाकऱ्यासुद्धा या चुलीवरतीच भाजतो आणि खाण्याचा आस्वाद घेतो आम्ही छानपैकी. हे बघा, ही लाकडं आहेत जमा केलीत. परत ही आंब्याची टरफलं सुकी पेटवण्यासाठी. म्हणजे कोकणातलं एक असं निमित्त आहे की घर किती मोठं असू दे, आपल्याला एक चूल हवी आहे आपल्या घरामध्ये. आणि गॅस जरी असला तरी लाकडाशिवाय शोभा येत नाही. ही लाकडं आहेत सुकी, नारळाची झाडं आहेत, नारळाची सालं आहेत पेटवण्यासाठी. त्यानंतर आपल्या घरामध्ये एखादी मांजर असते बघा, ही गाणं गाते सकाळी सकाळी पळाली. त्यानंतर हे आमचे मंगेश काका आहेत. हे सकाळी उठून आम्ही जेव्हा मुंबईहून कोकणात आमच्या घरी येतो रत्नागिरीला, तर आम्हाला सकाळी सकाळी पाणी गरम करून हे देतात आमचे काका. ते आमच्या घराची शोभा वाढवतात. हो बघा, इकडे एक मण्या लपली आहे, ती सुद्धा तुम्हाला गुड मॉर्निंग बोलते. गुड मॉर्निंग मण्या. हां, आता भटजी बुवा आलेले आहेत.